हे गाईज, मी आहे कशिश. वेलकम टू माय अनादर व्हिडिओ. आज आपण घेऊन आलेलो आहे चॅलेंज, जो की असणार आहे फक्त 2 प्रोडक्ट मध्ये पूर्ण मेकअप. आता तो कसा असणार आहे आणि ते कोणते प्रोडक्ट असणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. चला. साइडची ही पॅलेट आहे, कन्सिलर पॅलेट आहे, पण मी याने माझा पूर्ण मेकअप करणार आहे. आणि दुसरा प्रोडक्ट आहे ही लिपस्टिक, जी मायग्लॅमची आहे. तुम्हाला जी आवडेल, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल, तुम्ही तिचा यूज केला तरी काही हरकत नाही. आता मी ह्याच्या कोणता घेतली कारण याने माझे 2-3 कामं होणार आहे. आणि आता आपण वळूयात मेन चॅलेंजकडे. सर्वात पहिला आपण ह्या पॅलेट बद्दल बोलूयात की यामध्ये काय काय आहे आणि आपल्याला काय काय करायचं. आता ह्या पॅलेट मध्ये आपल्याला भेटतात 6 शेड, जे की एक आहे असं ग्रीन, लाईट ग्रीन टाईपचं, सेकंड येल्लो आहे, थर्ड पर्पल आहे, फोर्थ लाईट ब्राऊन मध्ये आणि फिफ्थ डार्क ब्राऊन आहे, जो की आपण कंट्रोलसाठी यूज करणार आहे. आणि मध्ये जो आहे तो ऑरेंज आहे. सर्वात पहिलं तर आपण कन्सील करून घेऊ. आता हे समजून घ्या कन्सील काय असतं आणि कसं करतात. कन्सील करणं म्हणजे काय असतं ना, की आपले जिथे जिथे डार्क स्पॉट्स आहे, म्हणजे खूप असं, आता जसं डार्क सर्कल्स आहे आपल्याला, मला तर खूप आहे कारण मी खूप कमी फोन बघते ना. हा ऑरेंज तुम्ही आधी हे वापरायचं, त्याच्यानंतर तुम्ही त्याला कोटिंगला तुमच्या शेडमध्ये मॅचमध्ये कन्सील करा. तर मला ते इतके आहे नाही, पण तरीही मी करेक्टर आधी वापरते. मी नोटीस केलेलं आहे फक्त कन्सील वापरलं ना ते एवढा असा मॅट फिनिश लुक येत नाही, पण जर तुम्ही करेक्टर सोबत कन्सील करशाल तर थोडासा मॅट फिनिश येतं आणि छान वाटतं. सो मी तर हे 2 वापरते. आणि आता सर्वात मेन गोष्ट म्हणजे ह्या पॅलेटमध्ये माझ्या स्किन टोनचा कलर एकही नाही. मी नेहमी याला मिक्स करते आणि तुम्हालाही मिक्स करावंच लागणार जर तुमचा शेड माझ्या स्किन टोन सारखा असेल. म्हणजे माझा स्किन टोन ना जास्त फेअर मध्ये पण नाही येत आणि जास्त डार्क मध्ये पण नाही येत, म्हणजे मी मीडियम कव्हरेज मध्ये येते. लाईक माझा मधी टोन आहे, तर तो काय मला इथे भेटत नाही. इथे एक तर फेअर साठी दिलेला आहे आणि इथे एक तर थोडासा लाईट ब्राऊन, पण माझा शेड काय तो पण नाही येत. तर मी इथे काय करते, जसं मी माझ्या मागच्या मेकअप व्हिडिओमध्ये पण मी सांगितलंय की माझ्या शेड प्रमाणे इथे कन्सील करायला मला नाही भेटत. तर मी काय करते ना, हा जो कलर आहे ना, हा आणि हा, ह्या दोघांना मिक्स करते, तेव्हा तो परफेक्ट शेड मला असा भेटतो. तर तुम्हाला ह्या प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा करू शकता. त्यानंतर आपण ह्या 2 बद्दल बोललो. जर तुमची फेअर स्किन असेल तर तुम्ही फक्त हा वापरा, लाईट येल्लो. त्यानंतर तुम्ही डार्क मध्ये असेल तर काहीच इश्यू नाही आहे, कन्सील करण्यासाठी तुम्ही हा वापरू शकतात. त्याच्यानंतर थोडासा मीडियम मध्ये असेल तर तुम्ही हा वापरू शकतात. आणि जर तुम्ही माझ्या स्किन टोनचे असेल तर तुम्ही हा आणि हा मिक्स करून वापरा. हा सर्वांचं झालं. फक्त 2 शेड उरत आहे, हा पर्पल आणि हा लाईट ग्रीन. हा कशासाठी असतो तर हा असतो पिंपल्ससाठी, ॲक्नेसाठी, जो मी थोडासाही वापरलेला नाही कारण मला पिंपलचा इतका प्रॉब्लेम नाहीये, नाही ॲक्नेचा आहे. सो तो माझ्या पॅलेटमधनं काही यूज झालेला नाहीये. बट मला रिसेंटली इथे एक पिंपल आला होता आणि जो आता गेलाय, पण त्याचा डाग तो सोडून गेलेला, पण हा पण काही दिवसांनी कव्हर होईल, पण जे हळूहळू होत आहे. तर आपण याला लपवण्यासाठी ह्या 2 कलरचा यूज करू शकतो. तर पिंपलसाठी तुम्ही ह्या 2 कलरचा यूज करू शकता, पण याला डायरेक्ट लावायचं नाही. आता तुम्हाला तुमच्या मनात हा क्वेश्चन असेल की हा कलर डायरेक्ट लावला तर हा तसंच दिसेल, स्किनवरला कसं सूट होईल, कसं विचित्र वाटेल ना तो. पण ते तसं नाही करायचंय. आधी तुम्हाला हा लावून घ्यायचा आहे, त्याच्यावरती तुमचा जो शेड आहे ना, तुमचा जो स्किन टोन आहे ना, त्या दोघांना, म्हणजे आता मी मिक्स करते म्हणून ह्या दोघांना मिक्स करून त्याच्यावरती मी ही एक लेअर बनवेल, तेव्हा जाऊन तो कव्हर होईल. म्हणजे आता काही जणांना माहिती असेल म्हणून काही बोलतील की अरे यार हे पण सांगते, पण मी त्यांचा पण विचार करते ज्यांना काहीच माहिती नाही या पॅलेट बद्दल. सो मी सगळं काही व्यवस्थित सांगते. सो हे होतं सगळं पॅलेट बद्दल इन्फॉर्मेशन. सो हे बघा, तुम्ही इथे ब्रशचा यूज केला तरी काही हरकत नाही, बट मला इतके ब्रशेस वापरायची सवय नाही, तर मी काय एवढे यूज करत नाही ब्रशला सध्या तरी. खूप म्हणजे, आणि सर्वात मेन गोष्ट मी सांगायचं विसरली, ही पॅलेट फक्त 219 रुपयाला आहे फक्त. आणि इतकं सुंदर याचा रिझल्ट म्हणा किंवा याचा आउटपुट म्हणा, इतकं सुंदर आहे ना की खरंच खूप सुंदर आहे. खरंच हे खूप हाय करायची नाहीये, ट्रस्ट दी प्रोसेस. दुसरं मी करेक्ट करणार आहे ओठांचा शेजारी. तिथे ना खूप आपल्याला पिगमेंटेशन्स असतात, तशा मला तर आहे, कोणाकोणाला नसतात पण मला आहे. सो मी त्यांना असं कव्हर करणार आहे. सो आता हे झालं करेक्ट. आता मला इथंच गरज पडली म्हणून मी इथंच केली. आणि याला आपण चांगल्याने आता ब्लेंड करूयात विथ द हेल्प ऑफ ब्युटी ब्लेंडर. सो या,
झाले. आता आपल्याला कन्सील करायचंय याला. सो जसं मी बोललेली की माझा याच्यात शेड नाही, तर मी या दोघांना मिक्स करेल. सो सर्वात पहिला आता मी वेगळ्या ठिकाणी असं मिक्स नाही करणार. पहिलं तर मी हा एक कलर लावून घेईल. ठीक आहे. आणि हा कलर लावल्यानंतर मी यामध्ये हा येलो मिक्स करेल. आता इथे पण आपण ती सेम प्रोसिजर करूयात. आता मी मिक्स केलेले आहे दोघा शेड्सला. आता मी व्यवस्थित ब्लेंड करेल. दॅट्स इट. आता मला पिंपल्स तर दिसतच नाही. आता त्याच्यामध्येच ते कव्हर होऊन गेलं, तुम्ही बघू शकता. बट तुमच्यासाठी मी करून दाखवणार आहे हे पिंपल्स साठी. तिथेच मी करून दाखवते. बघा, हा आपण लावून घेतला. त्यानंतर याला व्यवस्थित ब्लेंड करा. पिंपल्स साठी मी सांगते की पिंपल्स कसं मिटवायचं असेल. तुम्ही या दोघांमधनं कोणताही यूज करू शकता, पर्पल किंवा हा त्याच टेक्स्चर मध्ये असतात. आणि त्याच्यावर मी हे जे माझ्या शेड्स बोललेली ते लावून कव्हर करेल. बघा, दिसतोय तुम्हाला तो डाग? मी थोडं लांब उभे राहून दाखवते. दिसतोय तो डाग? कुठेच नाही दिसत असेल तुम्हाला तो डाग. तुम्हाला कन्सील आणि करेक्टर शिकवण्याच्या नादात मी नको विसरायला की माझा एम व्हिडिओ बनवण्याचा काय आहे. फुल फेस मेकअप चॅलेंज विथ दिस 2 प्रोडक्ट. सो आता आपल्याला फक्त कन्सील आणि करेक्टरच नाही करायचं, तर फुल फेस पण कव्हर करायचं. आणि आता फाउंडेशन साठी आपण सेम तेच 2 शेड मिक्स करून वापरणार. आता आपण याला चांगली ब्लेंड करूयात, म्हणजे पूर्ण फेस एकसारखा दिसेल आपल्याला. बघू शकतात डिफरन्स. पूर्ण फेस कव्हर झालेला आहे एका प्रोडक्टने. फक्त दिसत असेल हा आणि हा डिफरन्स. करेक्टर कन्सिलर वापरून डार्क स्पॉटला हाईड केलं. त्यानंतर ॲज अ फाउंडेशन म्हणून तेच 2 शेड मिक्स करून वापरलं. आता आपण करूया कंटोर. कंटोर आपण कशाने करूयात? यावाला ब्राऊन शेडने. शेड मी ऑरेंज मध्ये बोट टाकणार होते. कंटोर हे ऑप्शनल असतं. कंटोर कुठे लावलं? इथे लावलं. इथे का लावलं आपण? कारण ही आपली जॉ लाईन आहे, ही जास्त शार्प झाली पाहिजे म्हणून. त्यानंतर आपण इथे चिकच्या खाली लावलं. आता माझे चिक इतके पण छबी नाही आणि इतके पण फ्लॅट नाही, मीडियम मध्ये. सो मी इतकं नाही लावलं, तर मी फक्त थोडंसं चिकच्या खाली इथून असं थोडंसं लावलं. आणि इथे पण सेम चिकच्या खाली इथून. आणि इथून पूर्ण कव्हर केलं. छान स्टेप आहे जी मेकअप मध्ये करतात, कारण की आपण आहे ना त्याने फेसला मोठंही करू शकतो, फेसला शार्पही करू शकतो, फेसला छोटंही बनवू शकतो. जर कोणाकोणाचं हेड खूप मोठं असतं तर कंटोर करून व्यवस्थित ते छोटं पण करता येतं. आपण याला चांगल्याने ब्लेंड करूयात. मी आधी फक्त ही साईड करते जेणेकरून तुम्हाला डिफरन्स आरामात कळेल म्हणून. आणि आता कंटोर मी असं केलं होतं, म्हणजे असं इकडे तिकडे ब्लेंड नाही करायचे, जसं यूज केलं होतं तसंच. आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. मी फक्त ह्या साईडचं कंटोरिंग केलेलं आहे, ह्या साईडचं नाही ब्लेंड केलंय अजून. सो तुम्ही बघू शकता. आता कॅमेऱ्यामध्ये ते इतकं नाही दिसत असून रिअल मध्ये खूप छान दिसतंय आणि इतकं व्यवस्थित एकदम असं सटल आणि क्लिअर. आपल्या सेकंड प्रोडक्ट कडे जे आहे ही लिपस्टिक. याच्याऐवजी तुम्ही कोणतीही घेतली तरी काही हरकत नाही. आता मी ह्याने 3 काम करणार आहे. 3 काम म्हणजे ॲज अ लिपस्टिक म्हणून याला यूज करणार आहे, सेकंड आहे ॲज अ ब्लश म्हणून याला मी यूज करणार आहे, आणि थर्ड आहे ॲज अ आय शॅडो म्हणून मी हिलाच यूज करणार आहे. सो मी हिला खूप थोडंसं यूज करणार आहे. आता आपण हिचाच यूज करणार आहे ब्लश साठी. ही आधी ना आपण आय शॅडो करून घेऊयात, मग ब्लश कडे वळूयात. ब्लश साठी सर्वात पहिला असं आपल्याला मोकळं हसायचं आहे, ही ही ही. आणि मग हे आपले जे गाल असे चमकताय ना, त्यांना थोडं थोडंसं लावून घ्यायचंय. मला सुद्धा विश्वास नाही होते की फक्त आपण 2 प्रोडक्टने हा लुक क्रिएट केलेला आहे. लाईक भारी दिसतोय खरंच. आणि आय शॅडो तो पूर्णपणे असं वाटतं की मी खरंच आय शॅडो पॅलेटने ती शेड घेतलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला, शेअर करायलाही विसरू नका.
थँक्यू फॉर वॉचिंग मी. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय.